Hello everyone, myself प्रतीक्षा सुनील मांढरे, असिस्टंट प्रोफेसर फ्रॉम किसनवीर महाविद्यालय वाई. आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे अळंबी किंवा त्याला तुम्ही मशरूमही म्हणू शकतो. ग्रामीण भागामध्ये त्याला जास्त करून लोक अळंबी म्हणतात, पण सायन्स मध्ये त्याला मशरूम देखील म्हटलं जातं. आपण आज त्या विषयावरती बोलणार आहोत. तर हे मशरूम म्हणजे काय असतं, ते ओळखायचं कसं, मशरूम काय असतं, त्याचे युजेस काय असतात, ते खाण्यायोग्य असतात की नसतात, त्याचे हेल्थ मध्ये काय वापर आहेत, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे, त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर मशरूम म्हणजे काय, अळंबी म्हणजे काय. तर तुम्ही पाहत असाल निसर्गामध्ये की अशा प्रकारचे खूप सारे स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतात, खूप सारे अशा प्रकारचे प्लांट्स तुम्हाला दिसून येतात. हा एक बुरशीचा प्रकार आहे, ज्याला वरती छत्रीसारखं स्ट्रक्चर असतं आणि खाली देठ असतो, त्याला आपण अळंबी किंवा बुरशी म्हणतो. हे तुम्हाला अनेक ठिकाणी मिळून जातं. त्यानंतर ना त्याचे मशरूमचे म्हणजे अळंबीचे खूप सारे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. त्यात व्हाईट ऑयस्टर असेल, बटन मशरूम असेल, त्यानंतर पिंक कलरचं, येलो कलरचं ऑयस्टर, असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम पाहायला मिळतात. शिटेक या जातीचं मशरूम तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर त्याचे युजेस काय आहेत, या मशरूमचे युजेस, त्याला आपण फूडमध्येही वापरू शकतो. फूडमध्ये त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याचा ऍज अ फ्लेवर म्हणून तुम्ही अळंबीचा वापर करू शकता. त्यानंतर सॅलड असेल किंवा राईस मध्ये असेल, त्याचा मशरूमचा वापर करू शकता. मशरूमचा म्हणजे अळंबीचा तुम्ही मेडिसिन मध्येही अनेक प्रकारे वापर करू शकता. कोरोना नंतरच्या काळामध्ये मशरूम किंवा अळंबीचा खूप सारा वापर केला जातो. तर तो कसा केला जातो, तर अँटीमायक्रोबियल असेल किंवा वेगवेगळे मेडिसिन्स असतील, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. मग हे आपण बघतो निसर्गामध्ये खूप प्रकारचे अळंबी तुम्हाला पाहायला मिळते, पण ते खाण्यायोग्य आहे की नाही हे कसे ओळखणार. तर त्यासाठी एक आहे की तुम्ही खाण्यायोग्य कसं ओळखायचं. तुम्ही बघू शकता की जर ती फ्रेश बॉडी असेल, मायक्रोफंजाय असेल, ते पॉइझनस नसण्याचे लक्षण असतात की ते फ्रेश बॉडी असते, त्याचा टेस्ट आणि स्मेल एक चांगल्या प्रकारे येतो. पण त्याच कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही नॉन इडिबल जर बघितलं तर ते दिसायला थोडंसं उग्र असतं, त्याचा वास पण थोडासा उग्र येतो. त्यानंतर त्याचा टेस्ट असेल तर टेस्ट मध्ये पण ते खूप जरा वेगळ्या प्रकारे टेस्टला लागू शकतं. त्याचा मोस्टली रेड किंवा ग्रे कलर मध्ये ते पाहायला मिळतात. तर यावरून तुम्ही ते पॉइझनस आहे की नाही असं ओळखू शकता. त्यानंतर ना त्याचे हेल्थसाठी काय उपयोग आहेत, म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी काय उपयोग आहेत. आता सांगितलं मशरूम खाल्ले पाहिजेत, अळंबी खाल्ली पाहिजे, पण का खाल्ली पाहिजे, काय त्याचे फायदे आहेत, हेही तुम्हाला माहिती पाहिजे ना. तर हे त्याचे हेल्थसाठी होणारे काही युजेस आहेत. मग त्यामध्ये आहे की कॅन्सरवरती त्याचा वापर होऊ शकतो. त्यानंतर इम्युनिटी सिस्टीम तुमची वाढवण्यासाठी अळंबीचा जास्तीत जास्त वापर होऊ शकतो. त्याचप्रमाणे असेल त्यात व्हिटॅमिन डी ची सप्लाय जास्त प्रमाणात आहे. इम्युनी सिस्टीम सुद्धा ते हेल्थ इम्युनी सिस्टीम जास्तीत जास्त प्रमाणात त्याला सपोर्ट करत असते. त्यानंतर ब्रेन हेल्थ असेल तर ब्रेन हेल्थ साठी पण अळंबीचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्यानंतर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे, तर त्यात प्रोटीनचे प्रमाण, फॅट असेल, कार्बोहायड्रेट असतील, तर त्याचे प्रमाण खूप प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विटॅमिनचेही प्रमाण खूप आहेत. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन डी, हे सगळे विटॅमिन्स त्यात अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही जर ते खाण्यामध्ये वापरलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे ही अळंबी आहे, ज्याचा तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये वापर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या इम्युनिटी सिस्टीमसाठी असेल, तुमच्या हेल्थसाठी असेल, वेट लॉससाठी असेल, अळंबीचा वापर होऊ शकतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. त्याची अधिक माहिती घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.